रसही नाहीसा होतो. वृक्षाला अगोदर फुले येतात, फुलाचे फळ झाले की फुले सुकत असतात. फळामध्ये रस तयार झाला की फळाचा नाश होतो. तृप्ती झाली की तो रसही संपतो. म्हणजे फुलाचे फळ झाले, फळ पक्वदशेला आले, तेव्हा त्यात रस झाला, त्या रसाने तृप्ती झाली व ते सर्वच मावळले. कारण तृप्ती झाल्या जैसी, साधने सरती आपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. अशा रीतीने सगळी साधने समाप्त होणे यातच सार्थकता असते. नेहमी फलप्राप्तीकरिता व्यवहार असतो. फल पदरात पडले की व्यवहार संपतो. म्हणून जीवनमुक्ताला व्यवहार उरू नये, कारण त्याला फक्त मिळवायचे, त्याला फल मिळवायचे राहिलेले नाही. परत वाचतो. म्हणून जीवनमुक्ताला व्यवहार उरू नये, कारण त्याला फल मिळवायचे राहिले नाही. ज्यात व्यवहार नाही अशी अव्यवहार्य स्थिती सर्वांस अतिशय श्रेष्ठ आहे. व्यवहार करणे निकृष्टपणाचे आहे. संसारामध्ये देखील श्रीमंत मनुष्याने व्यवहार करू नये. गरीब माणसाजवळ पैसा नसतो, म्हणून त्याने धनप्राप्तीकरिता व्यवहार करणे शोभते. पण श्रीमंताने व्यापार धंदा करणे शोभत नाही. त्याने नेहमी अव्यवहार्य राहणे शोभते. पण माणसाला श्रीमंतच व्हावे वाटते व श्रीमंत होऊन देखील व्यवहारच करावा वाटतो. सगळे वैभव असावे पण व्यवहार नसावा, त्याला फार महत्व आहे. सगळे वैभव असावे पण व्यवहार नसावा, त्याला फार महत्व आहे. घरात सुनबाई आल्या की म्हाताऱ्या सासूबाईने काही काम करू नये, तसे मुक्त पुरुषाने देखील प्रापंचिक व्यवहार करू नये व पारमार्थिक व्यवहारही करू नये. अव्यवहार्य स्थितीत राहावे. विदेह मुक्तीत अव्यवहार्य स्थिती असते. जीवन मुक्तीत कोणतेही कार्य करायचे राहिले नाही आणि फलस्वरूप स्थिती असते. मागे लौकिक उदाहरणे दिली, आता हे शास्त्रीय उदाहरण देतात. ठीक आहे, खालच्या ओळीचं ते अवतरण आहे. बोला हो महाराज. ठीक आहे. फळ येऊन फूल सुके, फळ नाशे रस पाके, तूही रस उपके तृप्तिदानी. फळ येऊन फूल सुके, फळ नाशे रस पाके, तूही रस उपके तृप्तिदानी. महावैष्णव माऊली श्री ज्ञानोबा राय या 5व्या प्रकरणातील 22व्या ओळीमध्ये आपल्याला फुलाचा, फळाचा, रसाचा आणि रसानं झालेल्या तृप्ती पर्यावसनाचा दृष्टांत देतात. एक एक पर्यावसन होत जात, रूपांतर होत जात आणि मागचं रूप संपत चालतं. हा दृष्टांत माऊलीनं
कालही वेगळ्या प्रकाराने दिलेला आहे की मेघाचं पावसात रूपांतर होतं, मेघ संपतो. पावसाचं ओघात रूपांतर होतं, मेघ वर्षाव संपतो, पाऊस संपतो. ओघाचं समुद्रात रूपांतर होतं, ओघ संपतो. मागाचं वस्तू दाखवून माग पण संपत. त्याप्रमाणे ज्ञानोबा सिद्धांत लक्षात आणून द्यायचा आहे की पामरत्व संपत, विषयीत्वात रूपांतर होतं. विषयाचा हव्यास विषयीत्व संपत, मुमुक्षत्वात रूपांतर होतं. मुमुक्षुची तळमळ संपत्ती सद्गुरु भेटल्यावर साधना, परमार्थ, अंतर्मुक्ता, चिंतनाची धारा चालू होती. मुमुक्षत्वाची तळमळ संपत्ती आणि अवंतर चिंतनाची धारा संपून मुख्य जे महावाक्य चिंतनाची धारा आहे ती चालू होती. आणि ती महावाक्य जी चिंतनाची धारा आहे, सचितानंद, असंग, अद्वय, साक्षी, तर हे याच्यातले बी शब्द संपतात आणि वस्तू रूपाला प्राप्त होता. म्हणजे जे शब्द, महावाक्याचे शब्द, जे ध्वनी सच्चितानंद, ही अशी सचितानंदाची वाच्यता जी ती कशी संपत्ती शेवटी अंतिम. आणि लक्षाला लक्ष एक कसं होते. वाच्य संपून लक्षाला लक्ष एक कसं होते. ही जी अशी व्यावृत्तीची म्हणा धारा आहे, ही कशी चालू होते. ही चालू होणंच परमार्थ आहे. त्याला परमार्थाला सुरुवात. जशी गाडी धकली, रेल्वे धकताना नकळत धकते आणि मग स्पीड घेत चलते. त्याप्रमाणे पामराचा विषय होणं ही धक नाही. पामराचा पामरच राहणं हे थांब नाही. म्हणून पामराचा विषय करण्यासाठी संतांचा खूप उपदेश आहे. जास्त उपदेश तोच आहे. गाथ्यात जर पाहिलं तर पामराचा विषय झाला पाहिजे. पामराचा विषय होण्यासाठी महाराज सकाम कर्म आणि सकाम विहित कर्म आणि सकाम ध्यान धारणा किंवा नामस्मरण असं खूप प्रकारचा उपाय सांगितलेला आहे आणि त्याचे अनेक प्रयोग सांगितलेले आहेत. त्यासाठीच अनेक आहेत. त्यासाठी तीर्थ, व्रत, नेम हे जे सर्व बहिरंग साधन आहेत, सर्व सकाम कर्म आहेत, सर्व प्रकारची वेदानं सांगितलेली. यज्ञ, दान, तप, अजून काय काय असन, ते नामस्मरण, त्या सर्व अनेक प्रकारचे जे काय साधना सांगितल्या त्यासाठी. आणि जास्त साथ नाहीत, जास्त उपदेश आहे अशा प्रकारचा. आणि ती सुरुवात आहे. ती परमार्थाचा आरंभ येतो. पामराचा पामरच राहिला तर मग गती नाही. इकडं खूप गती दिसते संसारात, ढिगार लागते संपत्तीची त्याच्याकडे. इकडं प्रगती दिसते, गती दिसते,
पण परमार्थाच्या नावानं शून्य असतो तो. परमार्थ क्षेत्रात त्याची अधोगती गतीच नाही ती. थांबला तो संपला तिथं. म्हणून पामराचा विषय होणं म्हणजे सुरुवात इकडं अंतरयात्रेला सुरुवात झाली. त्याच्या धकली गाडी. मग कर्म तर करायलाय, शास्त्राला तर मानायलाय, परोक्ष आहे ना काहीतरी मानायलाय, स्वर्ग नरक होय ना मानायलाय. मग तो अर्थाला विचलतो तो मग सकामाचा निष्काम होतच असतो. वेळ अवेळ लागन, कमी जास्त टाइम लागन, तो सकामाचा निष्काम, बहिर्मुखाचा अंतर्मुख. होतच असतो तो, होतच असतो तो. मग तो उपासकाचा मुमुक्षु ज्ञानी विचारावर येतच असतो. मग ती धारा चालू असते, प्रवाह चालू झाला, सुरुवात झाली, आरंभी आवडी सुरुवात झाली, आरंभ झाला, आवड निर्माण झाली, आदर निर्माण झाले. काड्या सर्व घटकाबद्दल हे तीर्थ आहे, ते क्षेत्र आहे, ते देव आहे, ही मूर्ती, ही एकादश आहे, हे उत्सव आहेत, हे महात्मे आहेत, हे अवतार आहेत, हे ग्रंथ आहेत, ही गाय आहे, ही गंगा आहे, ही तुळस आहे, ही माळ आहे, हा संप्रदाय, ही दिंडी. प्रत्येकावर आदर तर झालाय. आरंभ झाला. मग आता आवड निर्माण झाली, आदर निर्माण झाला, नामस्मरण तोंडाला आले, सहजच होत चालती, गती होत चालती, गती चालली, ती गती होत चालली, अधोगती रोखायली. म्हणून पामराचा विषयीचा मुमुक्षूचा साधक, शिष्य साधक, बहिरंग साधकाचा अंतरंग साधक, भावनिक श्रद्धाळुत्वाचा विवेकी वैचारिक. आणि असं करीत करीत भेदातून अभेदात प्रवेश होतो. ही धारा याची, ही परमार्थाची धारा आहे, प्रवाह आहे. असो, म्हणून सुरुवात तर झाली, आपला विषय चालला होता, विस्तीर्ण झाला थोडा. म्हणून ती वेळी वर्षून वोघू मेघू समुद्र होऊनी वोघू सरे दावणी मागू राही जायचा, ही कालची ओवीत माऊलीनं आपल्याला दाखवून दिली, वर्षावाचा दृष्टांत देऊन. ती त्याचं रूपांतरण होत चालतंय. हा आपला मुख्य विषय होता. मेघाचं रूपांतरण पावसात, पावसाचं ओघात, ओघाचं समुद्रात, जसं रूपांतरण होत 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 समुद्राला भेटला. पहा ना, वाफेची समुद्रातून विरुद्ध दिशेला गती. ढगाची समुद्राच्या तिरप्या दिशेला गती, समुद्राकडे नाही. पण वर्षाव मांडल्यावर खाली गती आली, दिशा चुकली असन पण खाली समुद्राकडे आली गती. ओघ पुन्हा वागानं तर समुद्राकडे तोंड केलं. आणि गंगा तर समुद्रालाच मिळाली. जसं पुढे जाईल तशी सन्मुक्ता आणि एकरूपता वाढली. विरुद्ध गती वाफेची ढगातल्या, हे पामरत्व आहे. तिरपी गती ढगाची, हे विषय येतोय.
दिशा चुकून का होईना पण सन्मुख गती ही वर्षावाची, मुमुक्षित्वाची, साधकाची ओघ आहे, शिष्याची साधकाची ही दिशा धरून सन्मुख गती समुद्राशी ओघाची. म्हणून वा पामरे मेघ विषयी, वर्षा मुमुक्षु आहे आणि ओघ साधक आहे. ओघ शिष्य आहे, जो समुद्राला मिळायला निघालाय. समुद्राकडे तोंड आहे त्याचं, दुसऱ्याकडे कुंकड वळल्याला जात नाही. प्रतिबंध केला तरी जात नाही. त्या प्रतिबंधाला प्रतिकार करून तिकडेच जातो. त्याला ओघ म्हणते, त्याला प्रवाह म्हणते. मुख्यत्वानं समुद्राकडेच जातो. त्याला कोणी कळत त्याची दिशाहीन करा तरी त्या दिशेनं व्हायना समुद्राकडे तो वाट काढतो. त्याला ओघ म्हणते, प्रवाह म्हणा, त्याला शिष्य म्हणा, त्याला साधक म्हणा. झालं हे कालचं आपण पाहिलं. किती वेळी वर्षोनी मेघू समुद्र होऊन ओघू सरी दावूनी मागू राही जायचा. माग जसा त्या माग त्या वस्तूला चिटकलेला असतो. हरवलेल्या वस्तूपासून तो तुम्ही तुमची वस्तू जिथून हरवली तिथं त्या मागाची एक धागा असते, मागाचा एक खुणा असते, मागाचा एक धागा असतो. त्या धाग्याला धरीत धरीत गेली की त्या वस्तूपर्यंत जाता येते. विचाराचं ह्या वैचारिक काय करतो, तो धागाच पकडतो. जीवदशेपासून तर ब्रह्मापर्यंत, जगापासून तर ब्रह्मापर्यंत, बंधनापासून तर मोक्षापर्यंत. धागा पकडा, जिथे त्याला धागा पकडा. काय हरवलं, कुठून हरवलं, धागा पकडा, त्याला सोड नका, माग मोड देऊ नका, मागानं जा. मागानं गेले तर त्या वस्तूपर्यंतच जातो मागतो. तसं काय हरवलं, ब्रह्म हरवलं. मग कुठून हरवलं, मग तिथून पहा. सांज वेळेत हरवलं, संध्याकाळी हरवलं, अंगणातून हरवलं. मग ते अंगणात सांज वेळ तसंच प्रतीक्षा करा, पहा, उजेड करा, डोळे उघडा, पाहत चाला. हेच परमार्थाचं काम आहे. म्हणून हरवलेलं दाखवून मागू जसा राहतो, म्हणजे रूपांतरण होतं, त्या मागाचंच रूपांतरण वस्तूत होते. माग संपतून वस्तू मिळते, माग संपाला कीच वस्तू. तसा परमार्थ संपाला कीच परमात्मा. हा हो, चिंतन हे संपलं की हे तत्व. हे हे फार महत्वाचा मुद्दा महाराज आपल्या मुखातून आला. जोपर्यंत परमार्थ संपत नाही तोपर्यंत परमात्मा हाताशी. हो नाही, बरोबर बरोबर आहे. परमार्थ संपला कीच परमात्मा, माग संपला कीच वस्तू हरवलेली हा सापडली. हरवलेल्या वस्तू सापडली ती काय कोणी माग संपाव, जे शोधित चालली होती ते संपाव, शोध संपाव. आणि परमात्मा हातात आल्याशिवाय परमार्थ संपत नाही. नाही, त्याची खून त्याची काहीच संपत. मग अजून जर परमार्थ चालू आहे तर अजून शोध चालू आहे, अजून लांब आहे, तुम्हाला दुरी अंतर आहे, मागच राहिला अजून. हे जसं आहे. म्हणून मागू राहे ही त्याची खून आहे. मागू संपे, राहे म्हणजे स्थगित होय, थांबी, माग नाही राहिला, मग वस्तू आली. माग म्हणजे जे व्यक्ती आहेत, माग म्हणजेच कार्यकरण भाव आहे, माग म्हणजेच अध्यस्त अधिष्ठान भाव आहे, माग म्हणजे चिंतन आहे, माग म्हणजे शास्त्र आहे.
ते माईक बंद करून घ्या ना पडवळ साहेब. झालं का बरोबर? हो, झालं झालं. म्हणून जसं मागाचंच रूपांतर वस्तूत होते हरवलेल्या, मागाचंच रूपांतर सापडण्यात होते. हरवलेल्या वस्तूच्या मागाचंच रूपांतरण सापडण्यात होते. मागच वस्तू होतो. परमार्थच परमात्मा होतो. साधना साध्य होती. जीवच ब्रह्म होतो, परमात्मा होतो. ही जशी रूपांतरणाची प्रक्रिया महाराजांना सांगितली आपल्याला थेट इथून तिथपर्यंत. त्याचप्रमाणे आज सांगतात की फळ विवुनी फळ फुल सुके, फळ नाशी रस पाके, तोही रस उपके तृप्तीदानी. महाराजाची सांगण्याची शैली, एक धागा पकडला की त्याला तिथपर्यंत जातात. आणि अनुभवी जो कोणी असल त्याच्या सांगण्याची शैली अशी असते की काही बी पकडलं की त्याला शेवटपर्यंत न्यायचं. धुळीचा कण जरी पकडला तर त्याला परमात्म्या सापडूपर्यंत सोडायचं नाही. काही बी पकडू द्या जगातलं, ते परमात्म्याच्या संबंधित आहे. परमात्मा हस्तगत होऊन त्याची धारा चिंतनाची संपाव. तुम्ही उजेड धारा, अंधार धारा हातात चिंतनाला, तुम्ही मातीचा ढेकल धारा, पाण्याचा थेंब धारा, सूर्याचा किरण धारा, वाऱ्याची झुळक धारा. कशाला घ्या चिंतनात? देहाला घ्या, इंद्रियाला घ्या, प्राणाला घ्या, मनाला घ्या. कशाला बी पकडा आणि तिथपर्यंत चाला. कशाला बी पकडा आणि तिथपर्यंत चाला. चालता येते. हिंमत ज्याला असेल त्याला चालता येते. आत बसून तर चालताच येते, बाहेरून बी. तुम्ही पाहिली असतील वाहनाला लटकलेले लोक. वाहन आहे ते, त्याला तुम्ही कशाला पकडा तिथपर्यंत जाता येते. मध्ये सीटवर बसून तर जाताच येते. पाय यात्रेने यानं पाहतो आपण, लोक बाहेर पाय सोडून, काही बाहेर लटकून, काही दोऱ्याला धरून, काही इंगलला धरून. थोडा त्रास होतो त्यांना, पण तिथपर्यंत जाता येते. काही काही धोक्याचं असतं ते, पण हिंमत करून बळ वापरून तिथपर्यंत जाता येते त्याला. आतले जिथपर्यंत गेले तिथपर्यंत जाता येते त्याला. सीटवरले माणसं जिथे गेली तिथंच जाता येते त्या इंगलला धरलेल्याला बी, लटकलेल्याला बी. थोडा त्रास आहे त्याला, हवा आहे, ऊन आहे, वार आहे, पाऊस लागल, त्रास होईल, पण जातो तो तिथं. कारण की पूर्ण वाहन तिकडे चाललेले, सीटच एकटं चाललेलं नाही तिकडं. तसं कुठून बी, जगातल्या कशातून बी, कशाला बी पकडा, कोण्या दृष्टांताला पकडा, कशाला बी, जिकडं पाहिन तिकडं पहा. म्हणून ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझी, जिकडे जिकडे जाईन, जिकडे जिकडे नजर जाईन, जे जे पाहतात तिथून तिथपर्यंत प्रवास करता येतो. म्हणून माऊली कोणत्या बी फळाचा दृष्टांत द्याला. फुलाचा, फूल बाजूला जाते, फळात रूपांतर होते. फळ बाजूला जाते, रसात रूपांतर होते. रस पचल्या जातो, तृप्तीत रूपांतरण होते. याच्या आधीच पाहिलं तर बीजाचं कोंबात रूपांतरण होते, कोंबाचं पानात रूपांतरण होते, पानाचं फुलात रूपांतरण होते, फुलाचं फळात रूपांतरण होते, फळाचं रसात रूपांतरण होते.
रसाचं तृप्तीत म्हणजे भूक भागण्यात रूपांतरण होते. भूक भागण्याचं तृप्तीचं पचन क्रियेत रूपांतरण होते. पचनात, पाचकात. पचनाचं रक्तात रूपांतरण होते. चला पुढं, चला चालताच येते. वाट आहे तिथपर्यंत चला. रक्ताचं मांसात रूपांतरण होते. मांसाचं मेदात रूपांतरण होते. मेदाचं मज्जेत रूपांतरण होते. मज्जेचं वीर्यात रूपांतरण होते. रूपांतरण रूपांतरण रूपांतरण. आता इथून पुढे फाटे फुटतात, पण वीर्याचं रूपांतरण कोण कशात करते? वीर्याचं रूपांतरण मग इथून ह्या रूपांतर एक शक्ती, बीजातली शक्ती ती. आणि बीज म्हणजेच अविद्या आहे. बीज म्हणजेच मूळ उपाधी शबलत्व आहे. आणि तिथून कोंबापासून तर वीर्यापर्यंत हे सृष्टीतलं उदाहरण घेतलं आपण. आणि त्याचं रूपांतरण मनुष्य देहात. वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. रतिभोगात करता येते वीर्याचं रूपांतरण. वीर्याचं रूपांतरण कर्म करण्यात करता येते शक्ती. वीर्याचं रूपांतरण उपासनेत करता येते. वीर्याचं रूपांतरण बाह्य उपासनेपेक्षा अंतर्योगाच्या उपासनेत करता येते, योग प्रक्रियेत. आणि वीर्याचं रूपांतरण चिंतनाच्या आधारित करता येते, वेदांत चिंतनाच्या, अध्यात्म चिंतनाच्या. हे वीर्याचाच उपयोग आहे. शक्ती, शक्तीचे प्रकार आहेत वीर्याची. रतिभोगात तशाला तसे वीर्य वापरल्या जाते आणि संतती हे फल भेटते. वीर्याचं रूपांतरण कर्मात केलं, निषिद्ध कर्मात केलं तर पापाचं फल भेटते, नरक फल भेटते. कर्मातून जर विहित कर्मात रूपांतरण केलं वीर्याचं तर पुण्य फल भेटते, स्वर्ग फल भेटते. आणि नुसत्या कामात रूपांतरण केलं ह्या कष्ट करण्यात वीर्याचं मध्यम, निषिद्ध, विहित हे तर शास्त्रीय झाली. शास्त्री आणि मध्यम केलं कष्ट करण्यात तर धनसंपत्ती मिळते, ती श्रीमंती राजा होता येते. हे कर्माच्या रूपांतरांचे 3 प्रकार आहेत. निश्चित केलं तर नरकाची गती, पाप. नुसते कष्ट केले तर धनसंपत्ती, राजा होता येतो इहलोकातलं. आणि विहित केलं शास्त्रशुद्ध तर पुण्य मिळून सकाम केलं तर स्वर्गापर्यंत. हे वीर्याचं कर्मात रूपांतरण. वीर्य म्हणजे शक्ती. वीर्याचं रूपांतरण उपासनेत केलं तर उपासकाला वैकुंठ कैलासाची प्राप्ती सांगितलेली. ही सकाम बाह्य उपासक. आणि वीर्याचं रूपांतरण योगात केलं, योग प्रक्रियेत तर सिद्धी किंवा समाधी हे फल भेटते. वीर्याचंच रूपांतरण आहे. वीर्याचं रूपांतरण चिंतनात, सद्गुरूच्या सेवेत, ब्रह्मोपासनेत जर केलं, जर झालं तसं रूपांतरण तर परोक्ष ज्ञान. आणि महावाक्य चिंतनात केलं तर अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञानातून मोक्षाची फलप्राप्ती, ब्रह्मरूपता, ब्रह्मचर्या म्हणजे जीवनमुक्तिता, ब्रह्मचर्या
ब्रह्मचार्य वेगळं, ब्रह्मचार्य ही विर्यानच होती. म्हणून असा मनुष्य देहात उपयोग करता येतो. हा वीर्याचा उपयोग पशु पक्ष्याला रतिभोगाशिवाय कशात करता येत नाही. पण मनुष्याला कर्मात, उपासनेत, योगात, ज्ञानात वीर्याचा आणि हेच पुरुषार्थत्व आहे त्याच. शक्तीचा उपयोग कर्म, उपासना, योग आणि ज्ञानात विनियोग करणं ही ज्याची त्याची हुशारी, ज्याची त्याचा शहाणपणा आहे, ज्याची त्याची साधकता आहे, कशात करायचा. आपल्याला मिळालेल्या ह्या संपत्तीचा, त्या देहाचा, आपल्याला मिळालेल्या ह्या आयुष्याचा, आपल्याला मिळालेल्या शक्तीचा, वीर्याचा, ह्या साधनांचा उपयोग कशात करायचा. ही सामुग्री कशात, यज्ञात टाकायची का गटारात टाकायची, ही ज्याची त्याची पसंती, ज्याचा त्याचा ठराव आहे. आणि त्याला फळ आहे त्याच. असो मग फळ विवुनी फुल सुखी माऊलीन द्रष्टांत द्याला. आपण ते पाहिलं की त्याला पकडलं तिथपर्यंत जाता येतं का नाही, जाता येते. फळ विवुनी फुल सुखी, फळ नाशी रस पाकी. तोही रस उपकी तृप्तीदानी. माऊली द्रष्टांत देतात की फळ येतंय तर फुल बाजूला जाऊन फळ येतंय. प्रत्येक पाहा तुम्ही कोण्या वृक्षाचं वेलीचं फळ आलेलंय तर फुल बाजूलाचे टाकलेलंय, पहिल्याले खाली कुठतरी तिथंच आजूबाजूला पाहता पासा सापडेल. फुल सुकून बाजूला झाल्याशिवाय फळ पुष्ट होत नाही, फळ येत नाही. फळ विवून म्हणजे फळ निपजलं, निपजून फुल सुकी किंवा फुल सुकून फळ निपदी असा त्याचा अर्थ आहे. आणि ते बी फळ रस पाकाच नाचत. म्हणजे त्या आंब्याचा रस केला किंवा टरबुजाचा रस काढला, द्राक्षाचा रस काढला, शहाळ्याचं रस काढला, बाजूला पाणी काढलं, तर ती कचराकुंडीत जात शहाळाचं ते बाकीचा भाग, तो रसात आंब्याचा कोळी कातडी, ते बाकीचा जो काही भाग आहे तो नासतो. म्हणजे बाजूला कचराकुंडीत जातो, क्यारात जातो, किरड्यात जातो, कुठेतरी विल्हेवाट लावल्या जाते त्याची. फळ नाशी पण रस पाकी, रस पाकगृहात रस तयार होतो आणि फळ इतरत्र कुठतरी जातो. आणि तो जो रस आहे, रस पात्रात घेतलेला, तोही रस उपके, तो रस संपतो. पण काय भेटतो, तृप्तीदानी. हा ढेकर येतो, तृप्ती होती, भूक शमती. ती वरली प्रक्रिया झाली, भूक संपलेली कळाली आणि रस संपलेला कळाला. फुल संपलेलं कळालं, फळ मिळालेलं कळालं, फळ संपलेलं कळालं, रस मिळालेला कळाला. हा रस संपलेला कळाला, तृप्ती झालेली कळाली. फुल गेलं पण त्यानं फळाचं दान दिलं, फळ गेलं पण त्यानं रसाचं दान दिलं, रस गेला पण त्यानं तृप्तीचं दान दिलं. तोही रसोपकी तृप्तीदानी. दान देऊन ते संपले. कर्णानं कवच कुंडले दिले, कर्ण संपला पण कवच कुंडल दिली. राज्य गेलं हरिश्चंद्राचं, दान दिलं. हरिश्चंद्र राजा नाही राहिला, राज्य पण गेलं, दान दिलं विश्वामित्राला. बळीनं गेलं,
बळी बळी गेला. आणि देल मागितल्याला याचा काला दिल, याचा काला मागा नाही लावला. दानीत त्या दानात गेला. हे जसं आपण पाहतो ते अनेक पौराणिक, ऐतिहासिक किंवा ह्या वर्तमानातल्या आताच्या ह्या भौगोलिक व्यावहारिक दृष्टांतात, फळ येऊनी फुल सुके, फळ नाचे रस पाके, तोही रस उपके तृप्तीदानी. त्याप्रमाणे शब्द संपतात. अत्यंत महत्वाचा शिरोभागाचा विषय. त्याचप्रमाणे श्री सचितानंद पद बाजूला जातात, नाही शेवातात, उपका पडतो त्यांचा. फुल सुकत कसं आहे, 3 पाकळ्याचं फुल सुकत आहे सच्चिदानंद, पण फळ हाताला येते. फळ नासत, रस हाताला येतो. रस संपतो पण तृप्ती हाताला येते. आणि तृप्ती झाल्यावर बाहेर समजत संपल्यासारखं वाटतंय. म्हणून तृप्ती झाली जैसी साधने सरती अपैसी. तृप्त होण्यासाठीच आहे ना सर्व व्यवहार कशासाठी. आणि हे संपू द्यायचं नाही म्हणल्यावर तृप्ती नाही होणार. त्या व्यवहारातली साधनं संपून आहेत असं वाटत असतं लोभ्याला, की फळ संपून आहे घरातली, मग अतृप्त राहशील. फळ संपायची भीती असते, पैसे संपायची भीती असते, घरातल्या वस्तू संपायची भीती असते, स्वयंपाक घरातल्या वस्तू संपत्यात. पण त्या संपल्याशिवाय तृप्ती होत नाही. आणि त्या संपल्यावर चैन पडत नाही. कठीण काम आहे, याला जीवन म्हणतात. द्वंद्वानं भरलेलं. स्वयंपाक घरातल्या महाराज वस्तू बोलायचं कोणाला? तृप्ती झाल्या, हो महाराज, रामकृष्ण हरी. तृप्ती झाल्यानंतर सगळी साधनं संपतात आणि एक परिपूर्ण अशी निरामय अवस्था प्राप्त होते. मग त्या तृप्तीतही पुन्हा ते निरंकुशा तृप्ती आणि साधी तृप्ती असे 2 भाग आहेत का? नाही, भाग आपल्याला करता येते ना. जर त्या तृप्तीवर काही चिंता असली, काळजी असली त्या तृप्तीत, तर मग अंकुश आहे कशाचा तरी, कोणाचा तरी लगाम आहे तुम्हाला लावलेला कोणाचा तरी तृप्ती. पण तृप्तीमध्ये दुसरा कंट्रोल करणार आहे तुम्हाला त्या तृप्तीला. त्या तृप्तीमध्ये चिंता आहे, काळजी, तर मग ती तृप्ती सांकुश आहे, अंकुश आहे. तिला तृप्ती जाण्याची भीती येते. दुसऱ्या कोणतरी दिलेली तृप्ती तिथून काढून घेऊ शकतोय. उष्णे पैसे दिलेले ते येऊन नेऊ शकतो, मागू शकतोय. उष्ण्या पैशाची जी मजा आहे ती सांकुश तृप्तीची मजा आहे. आणि व्यवहारातल्या सर्व तृप्त्या या सर्व, म्हणून तर योग्याला काय समाधी तृप्ती नाही का, पण अंकुश आहे तिचा, ती जाती मिळाली तशीच जाती, उसनवारी येते. योग्याची समाधी उसनवारी, म्हणून तर ते भेटतो. उष्ण नसलं पाहिजे, स्वतःच पाहिजे. उष्ण जे उष्ण्याचं सुख जे असतं ना, ते लय थोडं असतं, त्याच्यात अंकुश असतो. तो उसनवारीच्या पैशाचा ताण दुसऱ्यावर मारता येतो. ताव कपडे घालून फिरता येते दुसऱ्या पुढं, पण ज्याच्याकडून उसने पैसे घेतले त्याच्या पुढं नाही ताण मारता येत. तो आला की ते सर्व आनंद जातो, अंकुश असतो त्याचा. त्याच्या पुढे आनंदात निरता येत नाही ह्या कपड्यानं, ह्या अलंकारानं, त्याच्याकडून घेतलेल्या पैशातून. म्हणजे स्वतंत्रता नाही तिथं, अंकुश आहे. तसा काळाचा, देशाचा, वस्तूचा, कशाचा तरी लगाम असला, अंकुश असला, किती तृप्ती सांकुश तृप्ती झाली. निरांकुश तृप्ती म्हणजे कोणाचाच बडे त्याच्यावर कब्जा नाही, कोणीच ते नेऊ शकत नाही, कशानं ते जाऊ शकत नाही. स्वतंत्रता, कंट्रोल नाही कोणाचा त्याच्यावर.
कोणाचा कब्जा नाही त्याच्यावर, कोणाचा हिस्सा नाही त्याच्यात, कोणाचं मिंध नाही ती, त्याला म्हणा निरंकुश तृप्ती. अशी तृप्ती किती कशानं जात नाही आणि ती कोणाकोण आणलेली नाही. शाश्वत आणि स्वरूपात अशी असलेली तृप्ती. म्हणून तृप्तीपर्यंत आपण पाहू लागलो तिथं की रस संपतो आणि तृप्ती होती. ही बाह्य घटना आहे, पण त्या तृप्तीचं रसाचं तृप्ती होणं म्हणजे भूक संपन्न. मागणी संपली बाहेरली, बाहेरचं मागायचं बंद झालं, याला भूक संपन्न म्हणा, तृप्ती म्हणा जगातली. बाहेरलं मागायचं बंद झालं, पण आतल्या आत काय घटना आहे तर त्या रसाचं रक्त झालं, रक्ताचं मास झालं, ही पाहिली प्रक्रिया आपण. पचन संस्थेतली चयापचयाची प्रक्रिया. आणि तिथून पुढं मेद मज्जा वीर्यापर्यंत, आणि वीर्यातून शक्ती आली, शक्तीनं काय करायला लागला. ती शक्ती 3 प्रकारची, तामस, राजस, सात्विक. तर त्या सात्विक शक्तीने तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य, विवेक फुलवतो, विवेकानं सर्व वाढल्या जातो. द्वैत, भेद, द्वंद्व, माया वाढल्या जाते आणि परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचते ती विरी, ती शक्ती. मोक्ष हे आपला विषय होता. म्हणून फळ विमुनी फुल सके, फळ नाशी रस पाके, तोही रस उपके तृप्तीदानी. फळ उत्पन्न होऊन फुल सुकत असते, फळाचा नाश होऊन रसाचा परिपाक होतो, तृप्ती देऊन रसही नाहीसा होत असतो, हे आपण पाहतो. त्याचप्रमाणे एक एक हे आपल्याला तिथं थांबायचं नाही, पुढं चालायचं, त्याला संपायचंय, त्याला संपायचंय, जिथपर्यंत संपते संपायचे. प्रक्रिया थांबायची नाही, थांबायचं नाही कुठं. माता साधक थांबत नसतो माता, त्याला साधक म्हणा, गुरु घालता साधक. कारण जे संपत नाही ते तत्व आहे, ते सत्य आहे. जे जे संपत आहे ते संपायचंय, जे जे सारल्या जाते ते सारायचे, जे सारल्याच जाणार नाही ते सत्य आहे. ध्यानात ध्यानात. म्हणून जसं फूल बाजूला जातं, फळ बाजूला जातो, रस बाजूला जातो, रस पाचन होऊन बाजूला जातो, रक्त बाजूला जातो, मांस होतो, मांस बाजूला जातो, मेद होतो, मेद बाजूला जातो, मज्जा होती, मज्जा बाजूला जातं, वीर्य होते, शक्ती होती. ती शक्ती 3 प्रकारची. ती शरीर पुष्ट करणारी असली तर तामस, कर्मेंद्रिय प्राणाला पुष्ट करणारी असली तर राजस, आणि बुद्धीला पुष्ट करणारी असली तर सात्विक. वीर्यातली शक्ती. म्हणून हे 3 प्रवाह आहेत. आकर्मणावर जी शक्ती काम करते ती तामस, व्यावहारिक प्रक्रियेवर जी काम करते ती राजस, आणि वैचारिक विचारधारेत जी काम करते शक्ती ती सात्विक. म्हणून ब्रह्मचार्याने बांधकामातच मन घालणं, शेत्या घेणं, घोडे घेणं, हत्ती घेणं, सोनं खरेदी करणं, हिरे खरेदी करणं, हे वीर्य आकारमानात राजस म्हणजे तामसिक काम करायला लागले ते. ब्रह्मचार्यानं कर्मातच पूर्ण शक्ती लावणं, हे राजस प्रक्रिया करणे. आणि ब्रह्मचर्यानं विवेकात, अंतर्मुक्तेत, चिंतनाची धारा, डोळे उघडण्याची गोष्ट, बौद्धिकता, विश्लेषण, शास्त्राचे अर्थ, महावाक्याचा अर्थ विवेचन करीत राहणं, ही सात्विकता, शुद्ध सात्विकता आहे. त्याची ही खऱ्या शक्तीचा उपयोग होतो.
म्हणून ब्रह्मचार्याने ह्या जड पदार्थात बसणं. एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता हाणून या लाता पळाली ती. ब्रह्मचार्यानं या व्यवहार या स्थूल व्यवहारात अडकणं म्हणजे काय काय केलं काय तो जन्मा येऊन या काय तो आबा केली काय केलं तो. म्हणून ह्या रूपांतरण होत 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 तिकडं होणं आणि परमात्म्याशी एकरूप होणं हा अंतिम त्यातलं पर्यावसन आहे. तो मग त्याच्यात तेच सांगतात माऊली की सचितानंदाचं चिंतन, सत्याचं चिंतन, चैतन्याचं चिंतन, आनंदाचं चिंतन, महावाक्याचं चिंतन, आपल्या लक्ष स्वरूपाचं चिंतन. आणि चिंतने तद्रुपता, चिंतन बाजूला जाऊन तद्रुपता व्हावं. म्हणून सच्चिदानंद पद देखील बाजूला होऊन लक्ष स्वरूप हाताले तर हा माऊलीचा सिद्धांत आहे. आणि त्याला दृष्टांत देतात फळाची, वर्षावाची, हरवलेल्या वस्तूची, मागाची. म्हणून वृक्षाला अगोदर फुले येतात, फुलाचे फळ झाली की फुले सुकत असतात, फळामध्ये रस तयार झाला की फळाचा नाश होतो व तृप्ती झाली की तो रसही संपतो. म्हणजे फुलाचे फळ झाले, फळ पक्व दशेला आले की त्यात रस झाला, त्या रसाची तृप्ती झाली व ते सर्वच मावळले. ते सर्वच मावळलं. पाहते सर्व दिंडी मास गेली ती. ते झाडण, ते पाहते, ते बीजन, तो कोंबन, ते पानन, ते फुलन, ते फळ, तो रस फळाचा, ती तृप्ती झालेली म्हणजे भूक शमलेली, ते रक्त रोज चाललं बरं का. रोज प्रक्रिया आहे त्या. रोज बीज फुटायलीत, कोंब आलीत, कोंबाला पानं आलीत, पानाच्या ढाळ्याहून फुले आलीत, फुलाच्या पुढं फळ आली, फळ बाजूला जाऊन रस तयार व्हायला रोज व्हायलंय. ही सृष्टी, हेच जग आहे काय दुसरं जग? ह्याच प्रक्रियाला जग म्हणतात. वेगवेगळ्या अनेक अनंत प्रक्रिया अशा फळाच्या, फुलाच्या, माणसाच्या, पक्ष्याच्या, पशुच्या, किडीच्या, मुंग्याच्या, मुखड्याच्या, अनेक प्रक्रियेच्या शाखेला जग म्हणा. जग म्हणजे आहे काय? जग या बहु नावे मोहू भावी कल्पना. फक्त अशा याच्याच कल्पना. ह्या बीजाचा दृष्टांत द्याला. तसंच कोंबडीनं अंड दिलं, तसंच काहीतरी कोणी काही पिलू दिलं, संस्थान प्राण्यानं पिलू दिलं, अंडाला अंड दिलं, उद्बीजाचं बीज झालं, बीजाचा कोंब आला. ह्या चार खाणीच्या आणि चार प्रकारच्या अशाच प्रक्रिया. ह्या सर्व प्रक्रिया मिळून ते जग म्हणतो. जग म्हणजे आहेच काय? चार धारा, चारच अंड, स्वैदजन, उद्बीज, याच्या अशा सारख्या प्रक्रिया चालू आहेत. सारख्या प्रक्रिया. फळ संपायला लागलं, रस व्हायलाय, रस संपायला लागलाय, पचनक्रिया व्हाली, पचनक्रिया संपायला लागली, रक्त व्हाले, रक्त संपायला लागले, मांस व्हाले, मांस संपायला लागले, चरबी व्हाली, मज्जातंतू व्हाले, वीर्य व्हालं त्याच्यात तयार, आणि वीर्यातून कर्म व्हायला लागले, क्रिया व्हाल्या, विहित निषिद्ध व्हाले, कष्ट व्हाले. हे संसारी. वीर्यातून उपासना व्हाली, योग व्हालाय, त्या वीर्यातून श्रवण चिंतन व्हाले, तत्व पदार्थ शोधनापर्यंतची प्रक्रिया व्हाली. वीर्यातूनच व्हाली काय? शक्ती लागते त्याला, सात्विक शक्ती, ती वीर्यातूनच आहे. मग अशी जी काही प्रक्रिया चालली, ही फळाची, फुलाची हीच प्रक्रिया तिथपर्यंत आपल्याला पाहता येते. आणि त्याचं रूपांतरण, चिंतनाचं रूपांतरण, त्या महावाक्य चिंतनाचं रूपांतरण परमात्मा वस्तूत व्हाले, परम वस्तूत व्हाले, अभेदात व्हाले, मोक्षात व्हाले. आणि तिथं सर्वच संपत्ती. तेच सांगतात गुरुजी की त्या रसाने तृप्ती झाली व
ते सर्वच मावळली, असं सर्वची प्रक्रिया मावळणे याला मोक्ष म्हणा, प्रक्रिया चालू असणे याला बंधन म्हणा किंवा जग म्हणा. प्रक्रियाचं जीवन आहे, जीवाचं प्रक्रिया संपन्न हा परमात्मा आहे. आणि जीवनमुक्तात प्रक्रिया चालू असतात खोट्या, आणि खरा परमात्म्याचा निश्चय असतो ती जीवनमुक्ती. आणि प्रक्रिया पूर्ण संपल्या, प्रक्रियाचा अनुभवच राहिला नाही, ती विधेय मुक्ती. प्रक्रिया म्हणजे रूपांतरण, बदल, ती जीवराशी आहे. आणि प्रक्रिया संपन्न, परमात्मात प्रक्रिया नाही. प्रक्रिया शब्दाचा अर्थ आहे परिवर्तन, बदल, चेंज होणं, कार्यकारण भाव. कार्यकारण भावात ती जीवदशा, आणि कार्यकारण भाव संपन्न ही शिवदशा, ही म्हणजे ब्रह्मस्थिती, ब्रह्मदशा, ब्रह्मस्थिती. म्हणून तिथं सर्वच मावळत आहे, सर्वच प्रक्रिया थांबतात. सर्व प्रक्रिया थांबतात म्हणजे सचितानंदाची वाच्यता थांबते, ह्याच्यातला महत्वाचा विषय सिद्धांतातला. त्याला दृष्टांत देतात, तृप्ती झाली आजची साधने सरती अपयशी, देखे आत्मतृष्टी तैशी कर्मे नाही. त्या प्रमाणाची कर्म ही प्रक्रिया, ही सर्व दशा, हे सर्व बदल हा सर्व संपतो आत्मतुष्टीत. पण आत्मतुष्ट पाहिजे, आत्मसंतुष्ट, आत्मज्ञानी चोखडी, आत्मसुखाच्या गोडिया, विटे जोका सकळ हे विषया, दयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. असं आत्मतुष्टीत, आत्मसंतुष्ट, आत्मक्रीड, आत्मरथ, आत्ममैथुन. ही मुक्ताची स्थिती. रथ आहेत पण आत्मरथ, आत्मक्रीड. क्रीडा करतात पण स्वतःशीच, आत्मक्रीड, आत्मरथ. रथ आहेत, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, बाहेर नाही, आत्मरथ. आत्मक्रीड, खेळतात पण आत्म्याशीच, आपल्या स्वतःशीच. आप खेळो आपणाशी, आप आपणा मिळो, आप खेळो आपणाशी. आपणच आपल्याला मिळायचं आणि आपणच आपल्या संग खेळायचं. खेळो आपणे रामही साथ, जैशी वैशी करलो मात. आत्मक्रीड आणि आत्ममैथुन. सुखी व्हायचं आपणच आपल्यानं. आपण दुसऱ्यानं सुखी होणं हा संसार आहे, आणि आपण आपल्याला सुखी असणं हा परमात्मा स्वरूप आहे. म्हणून आत्ममैथुन, आनंदी असावं आपण आपल्याला, आनंदी खेळावं आपण आपल्या संग, आणि रमावं आपण आपल्या संग. आपण आपल्यात रमणं, आपण आपल्या संग खेळणं, आणि आपण आपल्याला सुखी असणं, ही मुक्त स्थिती, ही जीवनमुक्ती, महात्मा, हे गुरुत्व, हे महात्मेपणे, ही सिद्ध स्थिती. आणि आपण दुसऱ्या कशात तरी रमणं ही जीवदाशी आहे. आपण दुसऱ्या कशा संग तरी खेळणं, रडत खेळणं, खेळावं लागणं, खेळणं कशाचं आलं, त्या कर्कात पाडला. आणि आपण दुसऱ्यानं सुखी समजणं, विषयानं, पैशानं, भूषणानं, पदानं, प्रतिष्ठेनं, मानानं, स्वर्गानं, रिद्धी-सिद्धीनं, समाधीनं, कशानं तरी दुसऱ्यानं सुखी समजणं बंधन आहे. सुख दुसरं असलं की बंधन आहे. सत्य दुसरं, ज्ञान दुसरं, आणि आनंद दुसरा असणं की बंधन आहे. पारखं झालं ना, आपलंच आपल्याला पारखं झालं ना. सच्चिदानंद आपला असून पारखं झालं. सत्य दुसरं वाटायलंय, ज्ञान दुसरं वाटायलंय, आनंद दुसऱ्यात वाटायला, दुसऱ्याचा वाटायला, झालं बंधनाला सुरुवात. आणि आत्मरथ, आत्मक्रीड, आत्ममैथुन म्हटल्यावर मग बंधन नाही, हा मोक्षी.
मुक्त स्थिती, मोक्षाचा उद्घोष आहे, मोक्षाचा व्यवहार चालू आहे तिथं. आत्मरथ, आत्मक्रीडात्म मैत्र म्हणलं मोक्षाचा व्यवहार आहे मोक्ष झाला तो. मोक्षाचा व्यवहार चालू आहे. महाराज, असं म्हटलं जातं की आत्म्याच्या संदर्भामध्ये आत्मा म्हणजे स्वरूप स्वतःच आपलं, तर घोळवीन तुम्हाला आत्मस्थिती रेंज नाही. सांडवीन. हा, आत्मस्थिती सांडवीन म्हणजे काय करेल तो? म्हणजे म्हणायचा उद्देश काय तिथं की मुक्ताला सुद्धा मी आत्मस्थिती सांडवीन म्हणजे काय नेमकं या वचनाचा काय अर्थ आहे? आत्मत्वाचा हो, विषय सुरू आहे म्हणून विचारलं. नाही बरोबर नाही, पण तुम्हाला काल परवाच विषय झाला तो की ते कीर्तनाचं महिमान सांगायले, चिंतन सांगण्याचं महिमान सांगतात तुकोबर आहे की मी असं चिंतन सांगेन, अशी मी कीर्तनाची शैली अशा प्रकारानं सांगन, असं चिंतन मांडेन मी. अहो बाकीच्यानं तर ते ऐकावं, ते टाकून राजानं राजे पण टाकून ऐकावं, श्रीमंतानं श्रीमंत पण टाकून ऐकावं, कामावाल्यानं काम बाजूला ठेवून ऐकावं, पदा प्रतिष्ठावाल्यानं पद प्रतिष्ठा बाजूला ठेवून ते ऐकावं. पण कोणी आत्मस्थितीला पोहोचलेला असला, देहेंद्रिय अंतकरणाचा मी साक्षी असा वेगळा होऊन असं तिथं होऊन बसलं असलं, त्यानं पण थोडं खाली येऊन हे ऐकावं आणि पुन्हा तिथं जावा. कारण खाली आला तर काय बिघडत नाही, पुन्हा तिथंच जाणार आहे. त्यानं पण त्याची आत्मस्थिती बाजूला ठेवून ते ऐकावं. असं कीर्तन तुकोबाराय म्हणतात मी करायला लागलो. त्यानं आत्मस्थितीवाल्याला पण आत्मस्थिती सोडायला लावेन मी. अच्छा, धन्यवाद. बाकीच्यानं तर टाकावं त्याचा कचरा बाकीच्या जवळचा, पण यानं चांगलं म्हणून जे पकड ते पण त्यानं टाकावं, दुसरं माझं ऐकून त्यानं चिंतन करावं, पुन्हा प्रक्रिया सॉल्व्ह होईल त्याची चांगली. असं तुकोबाराय आत्मविश्वासानं म्हणतात. असं मी कीर्तन करीन. घोटवेन लाल ब्रह्मज्ञानाच्या सुद्धा हातानं म्हणजे त्याच्या तोंडानं लाल घोटली पाहिजे जीवेनं ब्रह्मज्ञानाच्या. म्हणजे तुकोबारायची प्रतिभा, तुकोबारायची सांगण्याची शैली, तुकोबारायचा आत्मविश्वास तुकोबारायच्या वाणीवर असलेला हा तिथं प्रगट होतोय. लक्षात सांगायचं महाराज, का? धन्यवाद. हा, आलं आपला लक्षात, विषय म्हटलं लक्षात आलं, हो ठीक लक्षात आहे, आलं. काय हरकत नाही, काय हरकत नाही. लक्षात आलेलंच होतं, आलेलंच आहे. म्हणून अशा रीतीने सर्वच धर्म आवडतात. अशा रीतीने सगळी साधने समाप्त होणे यातच सार्थकता असते. म्हणून सर्व साधनं समाप्त होणं याच्यातच सार्थकता आहे. इथून आपला विषय भटकाला होता की स्वयंपाक घरातील सामान संपणं एक धाक बी वाटतो आणि संपल्याशिवाय तृप्ती बी नसते. म्हणून काही काहीला पारमार्थ संपणं म्हणजे वाटतं की असं कसं बोलायला येते. संपावं वाटत नाही, संपल्याशिवाय शांती नाही, तृप्ती नाही. हे अमृतानुभवाचा हा प्रतिपाद्य विषय आहे. हा अत्यंत महत्वाचा विषय आणि याच्यावर अमृतानुभव उभा आहे. हेच संपायचं. अमृतानुभवाला बाकीचं नाही. संसारातलं द्वैत नाही संपायचं, पारमार्थातलं द्वैत संपायचं. गुरु शिष्याचं द्वैत, साधक सिद्धीतलं भेद, हे वाच्य वाचकातला भेद, हे द्वैत, हे संपायसाठी अमृत अनुभवलेले आहे. माऊलीने आपल्या पुढे सांगितलेलं आहे. अशा रीतीने सगळी साधने समाप्त होणे यातच सार्थकता आहे. सर्व साधनाची सांगता होणं, समाप्ती होणं याच्यातच सार्थकता आहे. नेहमी फलप्राप्तीकरिता व्यवहार असतो. आता कशासाठी? सर्व व्यवहार फलप्राप्तीसाठी असतो. आणि फल काय? तृप्ती होणे फल आहे. ध्यानात घ्या, फल आपल्याला वाटानच वाटते, वाटातली फलं नाही ती. आता उद्या पेरणी चालू होणार आहे. पेरणीला कोंब आली, कोंब फल नाही, कोंब पाहून खुश होते, उगवण शक्ती झाली, जर्मिनेशन, शेतात उगवल्या धाराची धारा, कोंब आली, खुश होते. पण ते सुख कोंबाचं आहे, ते फळाचं नाही. ते फळाची संभावना आहे, फळाची शक्यता आहे, फळाची निश्चिंती व्हायला लागलेली की आता उगलं म्हणजे आता खाली नाही राहिलं, आता सळलं नाही बी, खराब नाश नाही झाला पेरलेल्याचा, त्याचा आनंद आहे. तो फळ नाही भेटलं,
पानं आली तर पुन्हा वेगळा आनंद आहे त्या कोंबाला. तर आता शेतकरी खुश होते पानं पाहून की हा 2-2 पानावर आहे. तो पानं फळ नाही. आनंद असला तो पानाचा आहे, फळाचा नाही. फुलं आली त्या सोयाबीनला, कापसाला, तुरीला. फुलं आल्यावर आनंद आहे, तो फुलाचा आहे, तो फळाचा नाही, तो अंतिम आनंद नाही, वाटातला आहे तो. शेंगा लागल्या, फळं लागली असं म्हणतो आपण. तर ते फळ व्यवहारातलं आहे, कारण की तिथून पुढे त्या झाडाची वाढ नाही म्हणून त्याला फळ म्हणतात. अंतिम भाग आहे त्या झाडाचा तो. झाडाच्या औषधातून फळ येते, खरं फळ नाही. तिथून पुढे प्रक्रिया चालू आहे त्याची. ते फळ घरी आणलं, रस केला आणि प्याला तर तृप्ती झाली. आता इथं फळ भेटलं, तृप्ती ही व्यवहारातलं फळ येतं, जीवनातलं, देहाल धरून. पण ते बी फल नाही, त्याच्या पुढे तृप्ती झाली, आनंद झाला, किंवा ती त्यात आपण रस पाहिला की ते मांस रस रक्त झालं, मांस झालं, मेद झाली, मास झाली. तर ती इथलची ऊर्जा, इथलचं जीवन, जीवनाच्या दृष्टीचं फल आहे. पण तिथून पुढे त्यांचं काय केलं, त्या शक्तीचं, त्या वीर्याचं, ते फल आहे. ते अध्यात्मशास्त्राला अपेक्षित आहे. ते सर्व होऊन त्या वीर्याचं काय केलं, शक्तीचं काय केलं, वेळाचं काय केलं, आरोग्याचं काय केलं, आयुष्याचं काय केलं, बुद्धीचं काय केलं. हा पडाव आहे. उन्हाळ्यात मी बेशिक केली, ते शेती करणं नाही, पडाव आहे. ते पायरी पाहिला बेशिक केलंय, ते बेशिक आहे ती पेरणी करणं. फळ वेगळंच आहे. खरं झालं, खरं बी बेशिक आहे, अंतिम फळ नाही ती. तिथून पुढे अजून करायची. हो, करून खाल्लं आम्ही, ते बी फळ नाही, ते बी बेशिक आहे. हा, हो, त्याच्या शक्ती झाली, आरोग्य, आयुष्य, शक्ती, शरीर सोडून पुष्ट झालं, मुलं बाळ घरदार समजा खाऊन पिऊन तृप्त झालं. आता नाही, हे बी बेशिक आहे. पळाव हे बेशिक केलं. आता शिकते मी, अजून इमारत राहिली तुमची. खाया पिया सुखसे सोयांना हात दामाना खोया, इतकं तो कोणी बी करते. यात इतक्यालाच फळ म्हणते ते पामर असते. फळ इथं नाहीच, हे वाटानं चालताय, पडाव आहे ती, पायऱ्या आहेत त्या, टेप आहे त्यामधले. टेपलाच फळ म्हणतो तर आपण मूर्ख असतो म्हणून. फळ ब्रह्मप्राप्तीच आहे, तेच फळ आहे. बीज आणि फळ हरीचे नाम. म्हणून फळ पदरात पडली की व्यवहार संपतो, आणि तिथं व्यवहार संपतो, पूर्णाहुती होती. व्यवहार संपला म्हणजे सर्वच व्यवहार संपत असतो. म्हणून जीवनमुक्ताला व्यवहार उरू नये, कारण त्याला फळ मिळावयाचे राहिलेले नाही. म्हणून जीवनमुक्त जो ज्याला ब्रह्म अपरोक्षानं लक्षात आलं, निश्चित झालं, अशा अपरोक्ष ब्रह्मज्ञानाला जीवनमुक्त म्हणा. तर अशा जीवनमुक्ताला व्यवहार उरू नये. कसा व्यवहार उरू नये, कारण त्याला फळ मिळवायचे राहिलेले नाही. आता तिथून पुढे काय करायचं त्यानं, जीवनमुक्तानं काय करायचं, संसार करायचा का परमार्थ करायचा, नाही, करणं नाही. आत्मतुष्टी त्याची कर्मे नाही, काहीच करणं नाही. जीवनमुक्ताला व्यवहार, ज्यात व्यवहार नाही अशी अव्यवहार्य स्थिती सर्वात अतिशय श्रेष्ठ आहे. ज्याच्यात व्यवहारच नाही अशी अव्यवहार्य जी स्थिती आहे ती सर्वात श्रेष्ठ आहे. व्यवहार करणे निकृष्टपणाचे आहे. व्यवहारात पडणं, व्यवहार करणे निकृष्टपणाचे. हे पहा, निषिद्ध व्यवहार करणं निकृष्टपणाचे, विहित व्यवहार करणं उत्कृष्टपणाचे. विहित व्यवहारास सकाम करणं निकृष्ट दर्जाचे, निष्काम करणं उत्कृष्ट दर्जाचे. कर्म करणं निकृष्ट दर्जाचे, उपासना उत्कृष्ट दर्जाची. सकाम उपासना निकृष्ट दर्जाची, निष्काम उपासना उत्कृष्ट दर्जाची. उपासना कुठली बी निकृष्ट दर्जाची, विवेक उत्कृष्ट दर्जाचा आहे.
इदम बदलचा विवेक निकृष्ट दर्जाचा आहे, अहम बदलचा विवेक उत्कृष्ट दर्जाचा आहे. विवेक निकृष्ट दर्जाचा आहे. शोधन, महावाक्य आणि महावाक्यानं निश्चय होणं हे उत्कृष्ट दर्जाचं आहे. निश्चयाला प्राप्त होणं उत्कृष्ट दर्जाचे, विवेक निकृष्ट दर्जाचा आहे. तर असं करीत करीत गेल्यावर सर्वच निकृष्ट दर्जात ठरतं खालचं. म्हणून सर्व जे करणं विवेक सुद्धा करणं निकृष्ट दर्जाचं ठरते. व्यवहार करणे निकृष्ट दर्जाचे आणि अव्यवहार अशा निश्चिंतेला प्राप्त होणं. आता निश्चिंतेने पावलो विसावा अशा निश्चिंतेला निश्चयाला प्राप्त होणं, निश्चयाची बळ तुका म्हणे तिची फळ अशा फळाला प्राप्त होणं फलस्वरूपाला, तर ते उत्कृष्ट दर्जाचं असते. बाकीचं सर्व निकृष्ट आहे. म्हणून व्यवहारात पडणं, व्यवहार कोणता बी करणं निकृष्ट दर्जाचं असतंय. आणि म्हणून जीवनमुक्त ह्या काय करीत असतो तर व्यवहार, जीवनमुक्ताला व्यवहार उरू नये. म्हणून जीवनमुक्ताला काळजी उरू नये की आता काय राहिलं, काय करायचं. उरतच नसती, उरत असली तर ते जीवनमुक्त नाही. चिंता ते पळाली गोकुळाबाहेर किंवा अवघी चिंता वारली, ही मुक्त स्थिती असते. म्हणून जीवनमुक्ताला व्यवहार उरत नसतो. असा इथपर्यंत आपण आता विषय आणलेला आहे. वेळ झाल्यामुळं आपण इथं थांबू. म्हणून जीवनमुक्ताला व्यवहार उरत नसतो. आणि कारण की व्यवहार करणे हे निकृष्ट दर्जाचे आहे आणि जीवनमुक्त हा निकृष्ट दर्जाचा नसतो, उत्कृष्ट दर्जाचा असतो. म्हणून उत्कृष्ट दर्जामध्ये व्यवहारच नसतो, अव्यवहार्य स्थितीत राहत असतो. म्हणून जीवनमुक्तानं काय अव्यवहार्य स्थितीत म्हणजे विदेही मुक्तीचं चिंतन करावं जिथं व्यवहार नाही. व्यवहार लटका पाहावा, लटका पाहतच असतो तो जीवनमुक्तता असतो. आणि व्यवहारात पडू नाही, पारमार्थातल्या व्यवहारात नाही, संसारातल्या व्यवहारात नाही. व्यवहार प्रारब्धावर असतो, तो प्रारब्धाप्रमाणे चालत असतो. त्याच्या लक्षात बी असतं, लक्षात येत बी असतं. आणि तसं लक्षात असल्यामुळं तो व्यवहार त्याच्या प्रारब्धाप्रमाणे देहविष्टीनं चालत असतो, मनविष्टीनं, परंतु त्याच्यात व्यवहाराचा लेस उमटत नसतो. अशा प्रकारचा करून आकारता व्यवहारात अव्यवहारी स्थिती तो अनुभवत असतो आणि त्याला जीवनमुक्त म्हणावं. म्हणून जीवनमुक्तानं व्यवहार करू नये या स्थितीपर्यंत याच्यापर्यंत आपण आलोच. कारण की व्यवहार करणं हे निकृष्ट दर्जाचं असते. या चिंतनाच्या धारेपर्यंत, या परिच्छेदापर्यंत आपण आलो. उद्याचं चिंतन पुढचं उद्या पाहू. ठीक आहे. धन्यवाद महाराज. जय हरी. हा, जय हरी, जय हरी. जय हरी बाबा, जय हरी. जय हरी, जय हरी. सर्वांना जय हरी. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव